कोणीतरी खिडकीच्या चौकटीत आत्ता होतं. नजरेचा भास नव्हता तो. काहीतरी झपाट्याने ती जागा सोडून धावलं होतं. उर्मिला दचकली. उरात धस्स झालं. दचकून ती सरळ उठून बसली. समोरचा पडदा पंख्याच्या हवेने आतल्या दिशेने फुगत होता. कोपरा आतल्या आत मुडपून जाई आणि खिडकी समोर दिसे. खिडकीच्या ग्रिल बाहेर भयानक काळोख दाटून आला होता. हळूहळू गोगलगाईच्या गतीने तो तिमीर बाजूला झाला आणि खिडकीबाहेर झाडावर पडणारा दिव्याचा तांबूस प्रकाश स्पष्ट झाला. उर्मिलाच्या घशाला कोरड पडली होती. नजर चुंबकागत त्या खिडकीत रोखलेली होती. एक पापणी लावली आणि तो संपर्क तुटला. उर्मिलाच्या त्वचेच्या रंध्रातून अतिसूक्ष्म दव बाहेर पडले. कपाळावर घाम जमा झाला होता. उशीजवळ ठेवलेल्या पेल्याकडे तिने हात वाढवला आणि पेला उचलताच तो पेला हलका जाणवला. पेला रिकामा होता. पाणी घेण्यासाठी स्वयंपाकघर फक्त 4 पावलांवर होतं. पण नुकताच आलेला अनुभव नाही, नक्की मनाचा खेळ असावा. तोच विचार करून मनाला भ्रम झाला असावा. उर्मिला उठून स्वयंपाकघरात आली. नळाला पाण्याचा पेला लावून पेला भरून घेतला आणि घट घट 2 घोट प्यायली. हातामधून पेला निसटला होताच की तो उर्मिलाने सावरला. हात पाय थंड पडले. पाठीच्या कण्याचं जणू बर्फात रूपांतर झालं. अतिशय पातळ किन्नरागत मरकट हसण्याचा आवाज आला. छातीमध्ये रक्ताला उकळीच फुटली. समोर मोकळी सताड उघडी खिडकी दिसत होती. उर्मिला दबकत दबकत पुढे आली. त्या उघड्या खिडकीत नक्कीच काहीतरी दबा धरून बसलं होतं. संधी मिळताच ते झपाट्याने अंगावर येणार होतं. उर्मिला खिडकीत आली. बाहेरून भलताच गारवा चेहऱ्यावर झोंबत होता. विस्फारलेल्या डोळ्यांनी, भयभीत नजरेने, थरथरच्या ओठांनी उर्मिलाने उजवीकडे पाहिलं. पाठीमागे उकिरडा होता. तेथे मिट्ट काळोख होता. क्षितिज पटलावर निळसर अंधार होता. काही वेडेवाकडे आकार दिसले तरी घाबरायला होत होतं. सुदैवाने त्या दिशेने कसलीही हालचाल नव्हती. समोर सुलभाजीचं पत्र्याचं शेड होतं आणि डावीकडे जसे जसे उर्मिला पुढे झुकत राहिली तसे रस्त्याच्या कडेच्या खांबावरील दिवा लुकलुक करताना दिसला. उर्मिलाच्या अंगातील अवसान गळून गेलं. कोणीतरी बेफिक्रीने बेधडकपणे अतिशय जोरजोरात दारावर हात वाजवले होते. उर्मिलाच्या हातामधून पेला निसटून खाली पडला आणि पेल्याचा आवाज घरभर घुमला. त्या आवाजाने गौतमला जाग आली. उर्मिला. डोळे चोळत गौतम स्वयंपाकघरातून बाहेर आलेल्या उर्मिलाकडे गोंधळलेल्या नजरेने पाहत होता. उर्मिला, काय झालं? भांडं पडलं का? उर्मिला अचंबित राहिली. या भांड्यापेक्षा जोरदार आवाज तर दाराचा झाला होता. दरवाजावर कोणीतरी जोरजोराने ठोठावलं होतं. गौतम, तू नाही ऐकलं? काय उर्मिला? उर्मिला अंग चोरून चौकटीत उभी मुख्य प्रवेशद्वाराकडे पाहत म्हणाली, गौतम, कोणीतरी दार वाजवले इतक्यात. गौतम तडकाफडके उठून उभा राहिला. अचानक एवढ्या रात्री कोणी दार वाजवावं ही फार चिंतेची बाब होती. शेजारी फक्त एक घर होतं, तेही गण्याचं. मागे उकिरडा होता. इतर घरं देखील दूर होती. मदतीला एवढ्या रात्री जर गण्या आला असेल तर काही सांगता येत नव्हतं. तरीही गौतम दाराशी आला. त्याने घड्याळात पाहिलं. रात्रीचे 2 वाजत आले होते. अशा आडवळणी जागेवर चोर भामटी फिरण्याची शक्यता दाट होती. धोका पत्करून चालणार नव्हतं. गौतम, प्लीज बाहेर जाऊ नको. नाही, मी बाहेर जात नाहीये. गण्या असू शकतो का? दोघी उत्तराची प्रतीक्षा करत स्तब्ध उभे राहिले. बाह्यसृष्टीमध्ये चित्त शांतता होती,
मंदगतीने वाहणाऱ्या हवेचा आवाज देखील कानावर पडत होता. जर दारापल्या अंगणात कोणी असेलच तर चाहूल लागणे साहजिक होते. गौतमने पुन्हा एकदा हाक मारली. गण्या. गौतमने जवळच्या ड्रॉवरमधून टॉर्च बाहेर काढली. नेहमी सुरक्षेसाठी तो एक काठी दारामागे ठेवत असायचा, कारण तो नेहमी एकटाच राहायचा. त्याने ती काठी हाती घेतली आणि एक टॉर्च हाती घेतली. जर गण्या संकटात असेल तर काही सांगता यायचं नाही. उर्मिला, मला बघावं लागेल, तू मागेच थांब. गौतमने हळूवार दाराची कडी काढली आणि आवाज न करता खाली सोडून दिली. एक अवंडा गिळा आणि एक कवाड मागे ओढले. कवाडात फट निर्माण झाली. हवेचा थंडगार झोत आत शिरला. गौतमच्या अंगावर सरसरून काटा फुटला. गौतम, प्लीज नको. मी आहे. गौतमने हळूवार कवाडं उघडली आणि समोरचा मोकळा परिसर कटाक्षात अडकला. सुनसान, नीरव, भयान, भकास असा परिसर रिकामा पडला होता. खांबावरील दिव्याच्या उजेडात रस्ता नाहून निघत होता. उर्मिला गौतमच्या खांद्यावरून डोकावून पाहत होती. गौतम उंबरठ्यावरून एक पाय बाहेर टाकत पूर्ण बाहेर आला. हातातील सोटा मजबूत पकडला. समोर दिव्याच्या उजेडात रस्त्याच्या पलीकडं ती पडकी भिंत दिसत होती. त्या भिंतीच्या पल्याड तो अकराळ विक्राळ औदुंबर उभा होता. गौतमने घराच्या अंगणात टॉर्चचा झोत टाकला. प्रकाश वर्तुळात आजूबाजूची झुडुपे दिसत होती. एखादं कीटक उडी मारून गवतात लपत होतं. गौतम, समोर बघ. उर्मिलाने गौतमच्या खांद्यावर हात ठेवत त्याचे लक्ष त्या पडक्या भिंतीच्या दिशेने वेधले. त्या पडक्या भिंतीच्या भगधडामध्ये एक आकृती बसली होती. एक पशुरूपी आकृती. त्याचे डोळे लुकलुकत होते. ते हळूहळू पुढे येऊ लागलं. 4 पावलं चालत पुढे येऊन ते गुरगुरायला लागलं. ते हळूहळू उजेडात आलं. ते एक काळं कुत्रं होतं. रस्त्याच्या मधोमध येऊन ते दोघांकडे पाहत गुरगुरत होतं. हळूहळू त्याची मान कोणाच्या तरी हालचालीचा पाठलाग करू लागली. तो आपल्याकडे बघून भुंकत नाहीये, गौतम म्हणाला. ते श्वान मान उंचावून घराच्या वर छपराकडे बघून भुंकत होतं. अधेमध्ये आपले पाय पुढे टाकून पुन्हा मागे सरकत होतं. गौतमला त्याच्या भुंकण्याची दिशा कळून चुकली. उर्मिला, तू इथेच थांब. गौतम दाराची पायरी उतरून खाली येऊ लागला. ते श्वान त्याच्या भुंकण्यात भीती होती. त्याच्या नजरेला काहीतरी अनैसर्गिक खास दिसत होतं. गौतम अंगणात एवढ्या अंतरावर आला की जिथे उभा राहून तो घराच्या छपरावर नजर फिरवू शकत होता. इतक्या शांततेमध्ये गौतमच्या पावलांचा आवाज देखील त्याला अस्वस्थ करीत होता. मागोमाग कुत्र्याचं भुंकणं थांबत नव्हतं. गौतमने टॉर्च पेटवली आणि जमिनीवरून होत भिंतीवर मार्गक्रमण करीत घराच्या कौलारू छपरावर उजेड टाकला. डाव्या कोपऱ्याहून होत मधल्या एका खिडकीवर लाल काळू छपरावर असे करत गौतमने प्रत्येक कोपरा निक्षून पाहिला. आभाळात चंद्राच्या कलेचा दुधाळ उजेड पसरला होता. उजेडाच्या दुधाळ पटलावर ही भयभीत वास्तू मिट्ट काळोखात बुडाली होती. राहून राहून गौतमच्या कानावर गण्याचे शब्द घुमू लागले. छपरावर काहीतरी बसलं होतं. त्यात हा भुंकणारा कुत्रा. अचानक विजेरीचा उजेड बंद पडला.